श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण शेवग्याची शेंग करणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे टोमॅटो, कांदा आणि वाटण्यासाठी मी हे घेतलेलं आहे डाळ घेतलेलं आहे. ते आपल्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे आणि त्याची पूड करायची आहे, ती सेपरेट ठेवायची पूड करून. आणि बाकी वाटण्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला उभा आणि टोमॅटो एक घेतलेला आहे. तो पण आपल्याला तेलामध्ये थोडासा फ्राय करायचा आहे. फ्राय म्हणजे परतून घ्यायचा आहे थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. तसंच मी खोबरं, आलं आणि लसूण आणि कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या ह्याचं वेगळं वाटण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हे सगळं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याची वेगळी पेस्ट करायची आहे. टोमॅटो आणि कांद्याची वेगळी पेस्ट करायची आहे आणि आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट वेगळी करायची आहे सेपरेट. आणि ती मी पूड केलेली डाळीची ती पण सेपरेट करायची. डाळीची पूड आपल्याला खूप उशिरा टाकायची आहे, कारण की 1-2 उकळी फुटल्यानंतर तेव्हा टाकायची आहे, लगेच टाकायची नाही. पांढरी होते भाजी आधी टाकली तर. आणि मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, काळं तिखट आपल्या घरी जे तुम्ही वापरता ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून मसाले टाकू शकता. प्रत्येकाच्या घरचे मसाले खाण्याची पद्धत, करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही यूज करू शकता. थोडंसं तेल टाकून हे दोन्ही मी एकत्रच परतून घेतलेलं आहे. दोन्ही म्हणजे मिक्सच होतं. नंतर आपल्याला त्या दोनाचं वाटण करायचं आहे. हे बघू शकता, मी ह्याची पेस्ट करणार आहे. कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत, खोबरं, आल्याचा तुकडा आणि लसूण भरपूर सारा, ह्याची पेस्ट करून घ्यायची, वाटण करून घ्यायचं आपल्याला. आवाज माझा खूप छोटा येईल, आवाज बसलेला आहे, मी आजारी आहे त्यामुळे. आणि मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जर तुम्हाला माझ्या या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. शेवग्याची शेंग आपल्या स्वास्थ्यासाठी खूप चांगली असते आणि ती लहान मुलांना पण नक्कीच द्या, खूप छान लागते पण चवीला. खूप जण याचं सूप पण करून पितात, आपण भाजीत तरी खाऊ शकतो. हे मी बारीक हे करून घेतलेले आहेत त्याचे काप, आणि पूर्ण साल काढलेले नाही आहेत मी, अशा अर्धवटच काढलेले आहेत. आणि हे बघा, मी उशिरा टाकलेले आहे, उकळी फुटल्यानंतर. खूप उशिरा म्हणजे 1-2 उकळी फुटल्यानंतर मग हे आपल्याला पूड टाकायची आहे, नाहीतर खूप पांढरी भाजी दिसते आधीच टाकलं तर. आणि ही आपली तयार.